चेअरमन डॉक्टर सागर, डॉक्टर उषा, सहकारच्या माध्यमातून, सहकार नाव असेल, उद्योग असेल, त्याने आपलं नाव सगळ्या टेंभुर्णी करमाळ्यात तर तालुक्यातले जरी असले तरी टेंभुर्णी कोंढाळ भागामध्ये जे प्रसिद्ध आहेत ते आमचे पाटील बंधू, आमचे सहकारी बंधू शिवाजीराव पाटील, सोनाईचे संचालक खेचे साहेब, गोरगप्पा, आमचे मित्र संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सचिन दादा, दादा पाटील साहेब, डॉक्टर खताळ साहेब, विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि मित्र, म्हणजे परवा 2-3 दिवसापूर्वी नानांचा मला मेसेज आला आणि मेसेजमध्ये नानांनी लिहिलं, बाळासाहेब तुमचं काहीतरी असलं तरी जरा इकडे या, कारण आपण सामाजिक आणि राजकीय ओळखी आहोत. आणि ही गोष्ट खरी आहे, कारण लहानपणापासून आम्ही दोघं ज्या खुशीत वाटतो ते स्वर्गीय विश्वास भाऊ आणि स्वर्गीय तात्यांचं जे नातं होतं, ते नातं आज देखील आम्हाला जपता येते याचा खरा मला आणि मग त्या मूळ अर्बन बँकेची शाखा ज्यावेळेस उघडीत झाली त्यावेळेस स्वर्गीय तात्या कुठेतरी बाहेरगावी होते, परंतु त्यांनी पहिली गोष्ट कुठल्या केली असं चिन्हच आहे, तात्यांचं एकच नंबर आहे, बरोबर तांबे साहेब, पहिला 1 नंबर खाता आहे, म्हणजे पहिलं खातं 10,000ची एवढी पहिल्यांदा तात्याने आणि मला सांगितले की तुम्ही त्या कार्यक्रमाला जावा. हे त्या ठिकाणी आम्हाला उपस्थित आलं आणि आज आपण जर चित्र बघितलं तर 0 NPA असणारे, कारण सरकारामध्ये बँका चालवणं हे अत्यंत कठीण होऊन बसते. आजच मी वाचलं की लोकसभेमध्ये संसदेमध्ये मंत्र्यांनी माहिती देत असताना सांगितलं की 15 लाख कोटी रुपये हे त्यांनी परतच येणार नाहीत अशा प्रकारची स्थिती संसदेला माहिती देताना सांगितली. म्हणजे अशी अवस्था असताना सुद्धा ग्रामीण भागामध्ये चिकाटीने काम करून एक विश्वास संबंध लोकांमध्ये निर्माण करून ही गौरव करणं ही सोपी गोष्ट नाही, परंतु नानांच्या मार्गदर्शनाखाली आताची तरुण पिढी देखील चांगल्या प्रकारे काम करते, त्याचा देखील निश्चितपणे शिंदे साहेबांनी सांगितलं की बचतीची सवय आपल्याला असली पाहिजे. मागे मी सरकारचा कार्यक्रम मागच्या सरकार बचत करा आणि त्याचे फायदे सांगितले जात होते, त्यावेळी देखील पाटील साहेबांनी भाषण दिलं की त्यावेळेस वर्षाला दाम दुप्पट होतं, आपण कधी कल्पना करू शकणार नाही, पण आपल्या एखाद्या घरात एखादं बाळ जर जन्माला आलं तर आपण त्याच्यावरती हजारो रुपये खर्च करतो, परंतु त्यावेळेस ज्या 5 वर्षाला ज्यावेळेस दाम दुप्पट होत होतं त्यावेळेस जर 1,000 रुपये त्याच्या खात्यावर टाकलं आणि ते विसरून जायचं, तो मुलगा किंवा ती मुलगी ज्यावेळेस 50 वर्षाची होईल त्यावेळेस ती रक्कम किती होत असेल याची कल्पना सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही, त्याचे तब्बल 10 लाख रुपये. म्हणजे हे जरी असलं म्हणजे आज आम्ही लोकांच्या जवळ सांगत असलो तरी सुद्धा आम्ही देखील ती बचत करायचा शांतपणा कधी केला नाही आणि आमचे वाढवट होते त्यांनी देखील केला नाही, परंतु
आपण जर ती सवय आपल्याला लावून घेतली तर निश्चितपणे त्याच्या माध्यमातून आपलं जे फ्युचर आहे, आपल्या मुलांचं जे फ्युचर आहे ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि तशा प्रकारचा एक विश्वास देणारी ही कोऑपरेटिव्ह बँक आहे. माझी माझा उल्लेख त्यांनी लिगल ॲडवायझर म्हणून केला. मी अधिकृत लिगल ॲडवायझर आहे, परंतु इथे लिटिगेशनच काय नाही. लिगल ॲडवायझरला काहीतरी काम असावं लागतं, तो आमच्याकडे कुठलं भांडण बी नाही, कुठली भांडण बी नाही आणि कुठल्या कुणावर तक्रार करायची आणि कोर्टात जायची वेळ आली नाही. त्यामुळे मी काही तसं म्हणणार नाही मला काहीतरी, परंतु अशाच प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारे विश्वासाने या पुढच्या काळामध्ये नक्की काम करूया. आणि असंच ह्या तरुण पिढीचं, तर विशेषतः ह्या पिढीचं जे कौतुक आहे ते बघण्याची वारंवार संधी आम्हाला निर्माण व्हावी एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या बँकेला मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद.